परभनी में महावितरण के करीब 1000 करोड़ रुपए के कामों को लेकर राष्ट्रवादी कांग्रेस अजीत पवार गुट के पूर्व विधायक विजय भामरे ने अपनी सरकार पर गंभीर आरोप लगाए है। उन्होंने कहा कि जिले में महावितरण के काम बोगस तरीके से हो रहे और उनकी गुणवत्ता बेहद खराब है, जिसका खामियाजा आने वाले समय में लोगों को भुगतना पड़ सकता है। विजय भामरे ने ऊर्जा राज्य मंत्री मेघना बोड़ीकर के जिले में ही ऐसे काम होने पर सवाल उठाए, साथ ही महावितरण कार्यालय पर मोर्चा निकालकर स्मार्ट मीटर लगाए जाने का भी विरोध किया। सगळ्यात महत्त्वाचं आमच्या जिंतूर मतदारसंघामध्ये परभणी जिल्ह्यामध्ये स्मार्ट मीटर बसवायचं काम सुरू झालेले आहे। जे स्मार्ट मीटर सर्वसामान्य नागरिकाला न परवडणार आहे। या महाराष्ट्रामध्ये देशामध्ये अनेक कायदे मागच्या काळामध्ये सरकारने या ठिकाणी MECB बोर्डाने केलेले आहेत। त्याच्यामध्ये प्रामुख्याने एक MERC सप्लाय कोड जे रेग्युलेशन 2021 मधला एक नियम असा आहे, एखाद्या ग्राहकाचं स्मार्ट मीटर जर त्याच्या घरी बसवायचं असेल तर 2 दिवसापूर्वी त्याला पूर्व सूचना दिली पाहिजे MECB बोर्डाने, आणि ती पूर्व सूचना दिल्याच्या नंतर त्या ग्राहकांनी संमती दिली पाहिजे की मला स्मार्ट मीटर बसवायचं। त्याची लेखी संमती घेतल्याशिवाय कुठलाही स्मार्ट मीटर त्या ठिकाणी MECB बोर्डाने किंवा ज्या कॉन्ट्रॅक्टरला हे काम दिलेलं आहे ते कुठल्याही कॉन्ट्रॅक्टरने MECB बोर्डाने ते मीटर बसवायला नाही पाहिजे। परंतु आमच्या ह्या जिंतूर मतदारसंघामध्ये जिंतूर सेलू तालुका असेल, परभणी जिल्ह्यामध्ये या ठिकाणी जबरदस्तीनं विशेष करून भोगावमधलं एक मी प्रकरण सांगतोय। आमचे या ठिकाणी जिल्हा परिषद सदस्य कृष्णा देशमुख असतील, बाळासाहेब देशमुख असतील, यांच्या गावामध्ये त्या खाजगी कॉन्ट्रॅक्टरचे लोक घरामध्ये गेले, डायरेक्ट मीटर बसवलं, विचारलं सुद्धा नाही की मीटर कुठलं आहे काय येतं, आणि जेव्हा त्यांनी विरोध केला मीटर बसवायला तर त्याच्यावरती FIR करतो, अशा प्रकारची धमकी त्या कॉन्ट्रॅक्टरने या ठिकाणी दिलेली आहे। म्हणून या ठिकाणी संपूर्ण मतदारसंघाच्या ग्राहकांचं आमचं सगळ्यांचं म्हणणं आहे की स्मार्ट मीटर हे एकही आमच्या मतदारसंघात बसवलं नाही पाहिजे। त्याचं कारण असं आहे, आज रोजी जिंतूर शहराचं मी एक उदाहरण तुम्हाला देतोय। एक सादेक कुरेशी नावाचा एक व्यक्ती आहे, त्याच्या घरी मागच्या महिन्यापूर्वी स्मार्ट मीटर बसवलं। त्याच्या घरी फक्त 4च रूम आहेत, 4 रूमचं 40,000 रुपये बिल आलं। किती? 40,000 रुपये। आणि मला सांगा, या महाराष्ट्रामध्ये जे काही स्मार्ट मीटर बसवायचं टेंडर हे कोणाला दिलं माहिती आहे? हे टेंडर अदानी ग्रुपला दिलेले, 2 कामं दिलीत। त्या टेंडरची कॉस्ट आहे 13,888 कोटी रुपये। म्हणजे एवढा खर्च करून स्मार्ट मीटर बसवायचे, स्मार्ट मीटर बसवल्यानंतर MECB बोर्डाची सुधारणा करायची आणि हेच MECB बोर्ड उद्या अदानीची हवाली करायचं। अशा प्रकारचं खूप मोठं षडयंत्र या महाराष्ट्रामध्ये या ठिकाणी सुरू आहे। आमच्या सगळ्या लोकांची, कार्यकर्त्यांची मागणी आहे की स्मार्ट मीटर या ठिकाणी आमच्या मतदारसंघात बसू नये, आणि स्मार्ट मीटरमध्ये प्रचंड त्रुटी आहेत। त्या ठिकाणी स्मार्ट मीटर बसवलं की एवढं फास्ट चालते ते की 5-5, 10,000 रुपये बिल येते एका व्यक्तीला। दुसरी गोष्ट, कुठल्या प्रकारचं MECB मध्ये ताळमेळ नाही। कोणी इथं एखाद्या ग्राहकाची तक्रार निवारण केंद्र नाही या शहरामध्ये किंवा ग्रामीण भागामध्ये। म्हणून आमची सगळ्यांची मागणी आहे की स्मार्ट मीटर आमच्या तालुक्यात बसवायचं नाही आहे। आम्ही आज रीतसर निवेदन दिलंय लोकशाही पद्धतीनं। मी आज जाहीर सांगतो, या तालुक्यात, या मतदारसंघात जर कुठेही याच्यानंतर कॉन्ट्रॅक्टरनं किंवा अधिकाऱ्यांनी स्मार्ट मीटर बसवलं तर ते स्मार्ट मीटर आम्ही घरातून बाहेर काढू आणि MECBच्या बोर्डाच्या ऑफिससमोर आणून फेकून देऊ। हे सुद्धा मला आजच्या या मुद्दामून प्रेसच्या माध्यमातून मला त्या कॉन्ट्रॅक्टरला सांगायचं। अशा पद्धतीची चूक या ठिकाणी कोणी करू नये, अशा प्रकारच्या मला सूचना या ठिकाणी द्यायच्या आहेत। दुसरा मुद्दा आमचा हा आहे की जिंतूर, सेलू, परभणी जिल्ह्यामध्ये प्रचंड लोड शेडिंग। खरं पाहिलं तर शहरामध्ये, ग्रामीण भागामध्ये संध्याकाळी 7 ते 10 ही लोड शेडिंग झालेली आहे। आज जर आपण बघितलं, प्रत्येक सबस्टेशनचा लोड कमी आहे ना। आज लोड कमी असतानाही लोड शेडिंग आमच्या मतदारसंघात जिंतूर सेलूमध्ये या ठिकाणी झालेली आहे। ही लोड शेडिंग 100% बंद झाली पाहिजे, अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केलेली आहे। त्याचबरोबर जिंतूर सेलू तालुक्यामध्ये सगळे पोल पडले, कुठं तार पडला, कुठं डिप्या बंद पडल्यात। खरं पाहिलं तर एवढं मोठं मतदारसंघामध्ये ऊर्जा खातं, ऊर्जाच गायब झाली।
ऊर्जा खात्याचा जर या ठिकाणी एवढा मोठा उद्रेक होतोय, या ठिकाणी काही भाड्याने लोक नाही आले ते. हे जे लोक आहेत हे प्रत्येक गावातला सरपंच आहे, नागरिक आहे, शेतकरी आहे, या सगळ्या लोकांची मागणी आहे. या मतदारसंघातले जे काही कामं हे चुकीच्या पद्धतीने झालेत, मेंटेनन्सची कामं या ठिकाणी होत नाहीत, ही सगळी कामं तात्काळ झाली पाहिजे अशा प्रकारची मागणी आम्ही या ठिकाणी केली. चौथा विषय हा सगळ्यात महत्त्वाचा आहे, जो मी मागच्या महिन्यामध्ये MSEB बोर्डासमोर मी निवेदन दिलंय. आपल्या परभणी जिल्ह्यामध्ये 1000 कोटी रुपयांची कामं चालू आहेत गावठाण फिडरची. किती? 1000 कोटी रुपयांची कामं चालू आहेत. ती कामं एवढी बोगस चालू आहे. मी तुम्हाला एक व्हिडिओ दाखवतोय, त्याच्यामध्ये आत्ता पोल उभे केले मागच्या 1 महिन्यापूर्वी, सगळे पोल पडलेत. माझ्या मतदारसंघामध्ये बामणी फिडरचं काम मी स्वतः त्या साईडवरती मी जाऊन आलो. त्या साईडवर आल्याच्या नंतर त्या ठिकाणच्या नागरिकांनी मला तक्रार केली की आत्ता पोल बसवले आणि ते पोल तात्काळ पडले. मी त्याचं एक्झाम्पल मी तुम्हाला फोटो दाखवतोय. फोटो कसे त्या ठिकाणी पोल पडलेले आहेत, हे त्याचे फोटो म्हणजे पोल पडलेले, हे त्याचा व्हिडिओ म्हणजे जे की